आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 5 भाषांना अभिजात भाषा दर्जा देण्याचा निर्णय। मराठीसह 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा। मराठीसह पाली, बंगाली, आसामी, प्राकृत या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त। विधानसभेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। एका लढ्याला यश आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींसह केंद्राचे आभार मानले। भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय। नरेंद्र मोदीजी, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो। आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले। आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। निवडणूक हारत आहेत म्हणून अभिजात भाषेचा दर्जा दिला। मराठी माणसाच्या नोकऱ्या गुजरातला गेल्या, त्या परतल्या। आदित्य ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। आनंदाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासून आपण ह्या दर्जासाठी लढत होतो, पाठपुरावा चालू होता। निवडणुकीच्या तोंडावर होई की ना त्यांनी हे दिलेलं आहे। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक हरणार हे कळल्यानंतर हा दर्जा दिलेला आहे। पण ह्या दर्जासाठी आम्ही सगळे लढलेलो आहोत, पाठपुरावा केलेला आहे। केंद्राच्या निर्णयाचं स्वागत, मात्र निवडणुकीच्या काळामध्ये घेतलेला निर्णय जुमला ठरू नये। नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर निशाणा। शरद पवार केंद्रामध्ये मंत्री असतानापासून 35 वर्षापासूनची ही मागणी आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे। सांस्कृतिक तथा मराठी भाषा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीवेळी मोदींकडे मराठीला अभिजात दर्जासाठी ठामपणे मागणी केली होती। राज ठाकरे यांच्याकडून शिवतीर्थवरील सभेचा व्हिडिओ ट्विट। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत संसदेमध्ये बोलणार असं ठरवलं होतं। आजच्या निर्णयावरून केंद्र सरकारचे खूप खूप आभार। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया।